नमस्कार, मी प्राची महेश. कसे आहात सारे? मजेत ना? हे म्हणणं थोडं अवघड आहे, कारण हे तापलेलं ऊन नको नको झाले अगदी. एप्रिल मे हे महिने म्हणजे लग्नसराईचा मोसम. चला पाहूया इथे काय चाललंय, काय घडतंय किंवा बिघडतंय. लग्न म्हणजे केवळ लग्नाळू जोडप्यांसाठीच खास न राहता नातेवाईक मित्रमंडळींसाठी ही विशेष बाब. त्यात हल्लीची दिमागदार लग्न तर याची देही याची डोळा हा सुखद अनुभव देणारी. इथे पूर्वीची लग्न व आताची लग्न ही तुलना म्हणून नाही, पण जे जाणवतंय ते मांडावं म्हणून हा प्रयत्न. माझ्या अभंगरूपी रचनेतून ऐकूया नेमकं काय असावं. जन्म वा विवाह माहेरी सासरी, लक्ष्मी येई घरी कन्या रूपे. खर्च विवाहाचा करावा समान, असू नये ताण माहेराला. उधळून पैसा नको देणे घेणे, मान सांभाळणे बोलण्याने. लग्न कोणाचेही सारे खाती खस्ता, आहेरचा बस्ता देता घेता. ताळमेळ ठेवा खर्चाचा डोंगर, सोसवेना भार मायबापा. पंक्तीतले ताट अनेक पदार्थ, नका करू व्यर्थ अन्न सारे. अतोनात खर्च भव्य ती वरात, धुंद संगीतात शुभ कार्य. विवाहाने होई संसार दोघांचा, भाव समतेचा मनी राहो. वरवधू दोघे ठेवूनी विवेक, टाळा अतिरेक दिमाखाचा. सहज सुंदर विवाह बंधन, घ्यावे समजून एकमेका. विवाह सोहळा करा आनंदात, खर्च आटोक्यात ठेवून या. लग्न म्हणजे दोन लग्नाळू जीवांचं तसंच दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं. आता हे लग्न कसं करावं, साधेपणाने, भपकेबाजपणे किंवा अगदी विवाह नोंदणी पद्धतीने, हा ज्याचा त्याचा प्रश्न ठरतो. लग्नासाठी कुणी किती खर्च करावा हे प्रत्येकाच्या मनावर, आर्थिक बाबींवर, त्यांचं समाजातलं स्थान यावर अवलंबित असतं, यात दुमत नसावं. मात्र ही लग्न वायफळ खर्चाची म्हणून समाजात नाराजीचा सूर उमटतो. इथे मतमतांतरं असू शकतात. अलीकडच्या खर्चिक लग्नांमध्ये एक गोष्ट नक्की की यात खूप साऱ्या लोकांना त्यांच्या कलांना वाव मिळतो. हे लग्न सोहळे संगीत, मेहंदी, वरात, लग्न अशा 3-4 दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाने नटलेले असतात. त्यामुळे मेहंदी आर्टिस्ट, DJ, डान्ससाठी कोरिओग्राफर, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर तसंच सिनेमॅटोग्राफर यांची चलती दिसून येते. प्रत्येक समारंभासाठी कपडे, दागिने, मेकअप हे सारंही हवंच हवं. पाहिलं, यामुळे किती जणांना आपलं काम दाखवायला मिळते व मिळकतही होते. मग हा सारा आनंदाचाच ठेवा वाटतो. म्हणजे हे काही फक्त 25 ते 35 मधल्या लग्नाळू पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या पालक पिढीलाही आवडते. अर्थात हे सारं असंच आहे असं नाही. काहींनी मुलांना याबाबत समजावलंही असेल, पण बहुमताचा रेटा म्हणून मान्यही केलं असेल. सर्वांनाच डीजेच्या तालावर थिरकणं, छान कपडे दागिने घालून नटणं, तरुण झाल्याचा आनंद घेऊन रिजुवनेट होणं हे आवडतंच, नाही का? खरं सांगा, हा सगळा सकारात्मक बदल या तरुण पिढीमुळेच अनुभवता येतोय. तरुण पिढी समाजासाठीही काम करताना दिसते, काही वेळा पदरचे पैसे खर्च करून मदत कार्यही करते. हे नक्कीच चांगलं आहे. लग्नाचा खर्च करताना दोन्ही घरची आर्थिक बाजू डगमगणार नाही, नाहक कर्जबाजारी व्हावे लागणार नाही, ही समज देणं, चर्चा करणं हे वडीलधाऱ्यांनी करावं. आणि शहरातल्या या उत्सवी लग्नांचं लोण खेडोपाडी जाऊन गरीब कुटुंबांना त्रास होऊ नये हेही पाहावं. लग्नातली देणी घेणी यात सुसूत्रता किंवा प्रतिकात्मकता आणता येईल का? वधूवरांवर अक्षतारूपी तांदूळ टाकताना
स्टेजवर असणाऱ्या मोजक्या लोकांनीच त्या टाकल्या तर धान्य कमी वाया जाईल. जेवणावळीच्या वेळी मोजकं माफक जेवण घ्यावं. ताटात अन्न टाकू नये. पाण्याचाही अपव्यय टाळता येईल. या जरी छोट्या छोट्या गोष्टी वाटल्या तरी त्याचा एकूणात परिणाम मोठाच दिसेल. एकंदरीतच लग्न किंवा इतर समारंभ सोहळे यामुळे देशातल्या अफाट लोकसंख्येपैकी पुष्कळांना रोजगार मिळतोय, आर्थिक उलाढाल होते असं दिसतं. लग्न हे दोन्ही घरच्यांसाठी आनंददायी असायला हवं. त्यात ऋण, कमीपणा, मोठेपणा या गोष्टींना थारा असू नये. तरच हा समाज खऱ्या अर्थाने पुढारलेला म्हणता येईल. आपण हे सारं ऐकलं त्याबद्दल आभार. आवडल्यास पुढे पाठवा व अभिप्रायातून नक्की कळवा. खर्चिक लग्न व विवाहाचा खर्च हा विषय तसा तप्त, गहन, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, सार्वकालिक महत्त्वाचा वाटतो.